आष्टी तालुक्यातील खुंटेफळ या गावामध्ये आज सिंचन प्रकल्पाचं जे उद्घाटन आहे ते होणार आहे आणि त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांच्याच हस्ते जर बघितलं गेलं तर या सिंचन प्रकल्पाचं जे उद्घाटन आहे ते होणार आहे। दुसरीकडे जर बघितलं की पंकजा मुंडे जे मंत्री आहेत त्यांना देखील आमंत्रित करण्यात आलेलं आहे। मात्र कालपासून पंकजा मुंडे या कार्यक्रमाला उपस्थित राहतील का नाही असा तर्कवितर्क काढण्यात आलेला होता। मात्र पंकजा मुंडे यांचा देखील दौरा या ठिकाणी आलेला आहे आणि पहिल्यांदाच पंकजा मुंडे या व्यासपीठावर आष्टीमध्ये राहणार आहेत। सोबतच त्यांच्यासोबत जर पाहिलं गेलं तर संदीप क्षीरसागर देखील याच ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। विकास कामाचा मुहूर्त आहे त्यामुळे जिल्ह्यातील आणि मराठवाड्यातील बरेच विरोधी बाकावरती असलेले आमदार आणि सत्तेमध्ये असलेले आमदार आणि खासदार या ठिकाणी देखील राहणार आहेत। सोबतच विजयसिंह पंडित आहे, नमिता मुंदडा आहे, सुरेश धस तर आहेच, आयोजक ते आहेत आणि जर बघितलं गेलं तर बजरंग सोनावणे देखील या कार्यक्रमाला उपस्थित लावणार असल्याची आता माहिती आहे। मात्र पहिल्यांदाच सुरेश धस आणि पंकजा मुंडे यांचा जो वाद जो आहे तो विधानसभा निवडणुकीनंतर चव्हाट्यावर आला होता। सुरेश धस आणि पंकजा मुंडेबद्दल अनेक ज्या गोष्टी आहेत, जे आरोप आहेत ते त्यांनी केलेलं होतं। त्यानंतर दोघांचे वाद जो आहे तो चव्हाट्यावर आला होता। मात्र पहिल्यांदाच आष्टीमध्ये सर्वात मोठा हा कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमाला सुरेश धस आणि मंत्री पंकजा मुंडे हे दोघं एकाच व्यासपीठावर पाहायला मिळतात। आता नेमकं या कार्यक्रमामध्ये पंकजा मुंडे आणि सुरेश धस एकमेकाबद्दल काय आरोप प्रत्यारोप करतील हेही पाहणं आता जिक्रीचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।